चिंचोळी एमआयडीसीतील बनावट दारू निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त, 2.5 कोटींचा मुद्देमाल जप्त. 12 तासांची धाड, 14,000 लिटर स्पिरिट, 470 बॉक्स दारू आणि 7 वाहने ताब्यात. सोलापूर प्रतिनिधी, जनसंसद न्यूज. मोहोळ तालुक्यातील चिंचोळी एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या बनावट देशी दारू निर्मितीच्या मोठ्या रॅकेटवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाक कारवाई करत तब्बल 2.5 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बुधवारी जुलै 29 सकाळपासून सुरू झालेली ही कारवाई सुमारे 12 तास सुरू होती. या प्रकरणी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी सौरभ हदाटे, पोलीस निरीक्षक पाटील तसेच त्यांच्या पथकाने चिंचोळी एमआयडीसीतील एका गोडाऊनवर छापा टाकला. बाहेरून सामान्य औद्योगिक गोडाऊन भासणाऱ्या या ठिकाणी बनावट टँगो पंच आणि विंगरी या देशी दारूच्या ब्रँडची मोठ्या प्रमाणावर निर्मिती सुरू असल्याचे तपासात उघड झाले. धाडीदरम्यान अधिकाऱ्यांनी 14,000 लिटर स्पिरिट, 70 बॅरल, 470 बॉक्स तयार दारू, हजारो रिकाम्या बाटल्या, पॅकिंग साहित्य, 2 बॉटलेग मशीन्स तसेच दारू वाहतुकीसाठी वापरली जाणारी 7 वाहने जप्त केली. मोठ्या प्रमाणावरील मुद्देमालामुळे पंचनामा व जप्तीची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या संपूर्ण रॅकेटचा विस्तार, गोडाऊनचे मालक, आर्थिक लाभार्थी आणि मुख्य सूत्रधारांचा शोध उत्पादन शुल्क विभाग घेत आहे. प्राथमिक माहितीनुसार या कारखान्यात कार्यरत असलेले बहुतांश कामगार परराज्यातील असून त्यामध्ये बिहारमधील कामगारांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. या अवैध व्यवसायाशी संबंधित इतर व्यक्तींचा शोध घेण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाचा तपास अधिक वेगाने सुरू आहे.